नमस्कार सर. नमस्कार. सर असं बघण्यात येतं की कपल्सचं लग्न झाल्यानंतर साधारण 8-9 वर्ष पत्रिकेच्या दृष्टिकोनातून संततीचा योग दिसत नाही बरोबर आहे. आणि बरेच उपास-तपास करून झालेले असतात. हं. पण ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने काही असं साधा सुद्धा असा काही उपाय आहे का? नक्कीच आहे ना. समस्या आहे तिथे उपाय असतो. आजकालच्या ह्या युगामध्ये अनेक दाम्पत्यांना संतती होताना अनेक अडचणी येतात. अनेक वर्ष काही ना काही उपाय करतात. आजकाल संतती होण्यासाठी अनेक मेडिकल पण नव्याने काही मेथड्स निघालेले आहेत मेडिकलमध्ये. आजकाल लोक IVF ला पण जात असतात. पण IVF सुद्धा सक्सेस होईल याची गॅरंटी नसते. काही वेळेला एकदा दोनदा IVF साठी प्रयत्न करून सुद्धा IVF ही पद्धत सुद्धा फार महागडी आहे. ती सर्वांनाच परवडेल अशी पण नाही. आणि मुळातच जर पत्रिकेमध्ये काही संततीबद्दल काही अडचणी असतील तर काही जणांना IVF मध्ये सुद्धा यश मिळत नाही. जातक अनेक तऱ्हेने त्रस्त होतो आणि प्रत्येकाला शेवटी वाटतं ना की आपल्याला एक तरी संतती असावी. माझं म्हणणं आहे की ह्याच्यासाठी तुम्ही एक उपाय नक्की करून पहा. उपाय श्रद्धेने भक्तीने करा. पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळू शकतो. पण उपाय अशा पद्धतीने करायचे आहे, कारण बहुतेक वेळेला काही वेळेला असं म्हटलं जातं ना की राहू केतू दोषामुळे सुद्धा किंवा गुरु राहू योगामुळे सुद्धा किंवा पंचमस्थान कुंडली मधलं बिघडतं. पंचमस्थान पापग्रहाने दुष्ट होतं. पंचममेश पत्रिकेमध्ये अशुभ ग्रहांच्या युतीमध्ये अशुभ ग्रहांच्या योगामध्ये असतो. संतती सौख्यामध्ये अडचण येते. याच्यासाठी एक सिंपल साधा सरळ उपाय करून पहा. उपाय करायचा आहे आपल्याला पंचमीपासून, म्हणजेच 5 पंचम्या उपाय पहिल्यांदा करायचा आहे आणि असा 5 पंचम्यांचा उपाय वर्षभरातून 3 वेळा करायचा आहे. कळलं की नाही? एक वर्षभरामध्ये साधारण 3 वेळा करा. आता 5 पंचम्या म्हणजे आपल्याकडे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे 2 पक्ष आहेत. शुक्ल पक्षातली पंचमी आणि कृष्ण पक्षातली पण पंचमी. त्या पंचमीच्या रात्री हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता उपाय कशा पद्धतीने करायचा हे लक्षात घ्या. आता हा उपाय पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणी करू शकतो किंवा दोघांनी मिळून जरी केला एकत्र तरी सुद्धा काही हरकत नाही. उलट अतिशुभ होईल जर दोन्ही नवरा बायकोने मिळून हा जर उपाय केला तर. पंचमीची रात्र आपल्याकडे तिथी येते प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी. आपल्याला पाहिजे ती पंचमीची रात्र. पंचमीच्या रात्री तुम्ही 10 वाजता उपाय करू शकता. लक्षात आलं? एक पाट घ्यायचा, त्याच्यावर एक पेपर अंतरा आणि साधारण गव्हाचं पीठ घेऊन त्या गव्हाच्या पिठामध्ये थोडी हळद टाका आणि साधारण ते कणिक मळून घ्या. आपल्या बोटा एवढे, तर्जनी एवढे, तेवढ्या आकाराचे 5 नाग तुम्हाला तयार करायचे आणि एक 6वा नाग जो तयार करायचा आहे तो तर्जनीच्या आकारापेक्षा दुप्पट. म्हणजे जे 5 नाग तुम्ही तयार केले त्या नागांच्या दुपटीने तो 6वा नाग तयार करायचा. कळलं की नाही? आणि हे 5ही नाग म्हणजे हा एक 6वा नाग असे मिळून 6 नाग हे तुम्ही त्या पाठावर ओळीमध्ये ठेवून द्या. त्याची पूजा करा तुम्ही नागांची. दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावा. नागांना दूध आणि साखरेचा नैवेद्य ठेवा आणि मनोभावे प्रार्थना करा. आमचे जे कोण पितर सर्प योनीमध्ये असतील त्यांना सर्प योनीतून मुक्त करा. आमच्या पत्रिकेमध्ये जर काही सर्प दोष असेल आणि सर्प दोषामुळे आम्हाला संतती होण्यात अडचणी येत असतील तर आमची पत्रिका सर्प दोषातून मुक्त करा. अशी एक मनोभावे प्रार्थना करा आणि ती पूजा रात्रभर तशीच ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून साधारण दुपारच्या पर्यंत तुम्ही ते नाग ज्या पेपरवर ठेवलेले पाटावर आपण पेपर ठेवला होता ना त्या पेपरवर जे ठेवलेले नाग आहेत तसेच त्या पेपरमध्ये गुंडाळा आणि ते मोकळ्या जागेमध्ये किंवा देवळाच्या बाजूला
त्या ठिकाणी किंवा झाडीमध्ये ते सोडून द्या. फक्त एकच अट आहे, ती पाण्यामध्ये प्रवाहित करू नका. त्याचं विसर्जन पाण्यात नका करू. मोकळ्या जागेत ठेवा, झाडीमध्ये ठेवा किंवा देवळाच्या ठिकाणी ठेवा. आता आपल्याला पुन्हा अशाच प्रकारे हा जो विधी जसा केला तशाच प्रकारे 5 पंचम्या करायच्या. पण 5व्या पंचमीला लक्षात घ्या, 5व्या पंचमीला जसा आपण पहिला विधी केला तसाच करायचंय, परंतु 5व्या पंचमीच्या दिवशी आपल्याला उडदाचे 3 वडे ठेवायचे. मग तो मेदूवडा जरी आपण ठेवला रेडी तरी ते 3 वडे तिथे नैवेद्य म्हणून ठेवून द्यायचं. प्रार्थना तशीच करायची, पहिली केली तशी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला आपण ती पूजा विसर्जित करणार त्याला 3 वड्यांपैकी 1 वडा प्रसाद म्हणून घरच्या लोकांनी तो प्राशन करा. उरले 2 वडे, 1 वडा नागांबरोबर विसर्जित करा आणि 1 वडा तुम्ही गोमातेला खायला द्या. असं हे 5व्या पंचमीला करायचं. लक्षात आलं? असे 5 पंचमीची विधी हा एक विधी झाला. असे विधी तुम्ही वर्षभरातून 3 वेळा तरी करा. हा विधी केल्याच्या नंतर 3 वेळा वर्षभरात पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला एक चमत्कारिक अनुभव पाहायला मिळेल. संतती होताना ज्या काही अडचणी आल्या होत्या त्या अडचणी दूर होऊन, मग जर का तुम्ही IVF ला जरी जात असेल आणि IVF सुद्धा पहिल्या 2 वेळा फेल झाली असेल तर नागराजांच्या कृपेने, पूर्वजांच्या कृपेने, आशीर्वादाने, पितरांच्या आशीर्वादाने नक्कीच तुमच्या पत्रिकेतले दोष दूर होऊन, संतती होण्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होऊन आपल्याला कन्या किंवा पुत्र याच्यापैकी कोणाचा तरी लाभ नक्कीच प्राप्त होऊ शकतो. आता हा उपाय नक्कीच भक्तिभावाने करा, विश्वासाने करा, पूर्ण श्रद्धेने करा. स्वामी कृपेने तुमची इच्छा नक्की पूर्ण होऊ शकते. उपाय करून पहा आणि अनुभव निश्चितच कळवा. सर, जर का संतती झालेली आहे आणि संततीचं आपलं पंचम स्थान असतं, पण पंचम स्थानाचा जो मालक आहे, जसं तुम्ही बोललात, तो पापग्रहयुक्त असेल, तर मग काही पुढे जाऊन अडचणी येऊ शकतात संततीला. तर त्याचंच एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून हे आपण उपाय करू शकतो का? पहा, जसं मी म्हटलं ना की पंचम स्थान प्रमुख संततीचं स्थान, गुरु हा संततीचा कारक ग्रह. आणि काही वेळेला पत्रिकेमध्ये आपल्याला पाहिल्यावर कळतंय की या पत्रिकेमध्ये काही दोष आहे, किंवा कुटुंब स्थान सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ना पत्रिकेमध्ये. कारण ज्यावेळी तुमच्या कुटुंबात एखादी संतती जन्माला येते त्याला कुटुंबामध्ये वृद्धी होते. मग त्याच्यासाठी पंचम स्थानाबरोबर कुटुंब स्थान सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जर कुटुंब स्थान सुद्धा पापग्रहाने पीडित झालेलं असेल, राहू केतूने पीडित झालेलं असेल, तर कुटुंब स्थानामध्ये सुद्धा समस्या निर्माण दाखवल्या जात आहे. मग पंचम स्थानाबरोबर कुटुंब स्थान पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून ज्यांच्या कुंडलीमध्ये पंचम स्थान, कुटुंब स्थान आणि गुरुसारखा ग्रह पंचम जर बिघडलेला असेल, अशुभ असेल, आणि दाम्पत्यांना दोघांनाही काही पत्रिकेमध्ये संततीबद्दल दोष दाखवत असतील, तर मी सांगितलेला हा उपाय जर तुम्ही करून पाहिला तर काही चमत्कारिक अनुभव नक्की पाहायला मिळेल. म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही खरंच तो उपाय, ह्या उपायाला जास्ती पैसेच लागत नाहीये. हा उपाय आपण मनोभावे करून पाहायचा. वर्षभरामध्ये नक्कीच काही ना काहीतरी खुशखबर तुम्हाला मिळू शकते. आणि आमचं सुद्धा तुम्हाला सांगणं तेच आहे की तुम्हाला जर चांगले अनुभव आले तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचवा, अनेकांना त्याचा चांगला लाभ हो. आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा की आम्हाला या उपायाचा नक्कीच लाभ प्राप्त झाला. आपणाला संतती प्राप्त हो, निरोगी आणि दीर्घायू संतती प्राप्त हो, अशीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार.